तर मी बसली रागाने त्या बेंचवर आणि समोर त्यांच्याशी बोलते. मला तुम्ही बोलवलं पण इन्सल्ट केली, मला हे आवडलं नाही, असं अमुक तमुक भरपूर बोलली मनामध्ये. आणि तीच बाई, तिचं नाव सिंडी होतं, नंतर तिला मी विचारलं, ती मला वाटतं स्पेन की फ्रान्सची होती. ती माझ्याकडे आली आणि तिने प्रसादामध्ये चॉकलेट्स होत्या. तिने माझा असा हात उघडला, मुठ्ठी अशी ठेवली, मुठ्ठी बंद केली, किस केलं आणि म्हणतो हॅपी, बी हॅपी. ओके. आपलं विचित्र बाई आहे. आत्ता जायला देत नव्हती, आता मला चॉकलेट पण आणून देते, कारण मी प्रसादही घेतला नाही तिथे. मी म्हटलं नाही, मी प्रसाद वगैरे काही घेणार नाही. रागाने प्रसाद पण नाही. ते तिने पाहिलं की हिने प्रसाद घेतला नाही, तर ती प्रसाद द्यायला आली. म्हटलं ठीक आहे. मी येऊन बसली रस्ताभर. म्हटलं नाही, आत्ता तर मी कधीच येणार नाही, हे असं मला जमत नाही. मी बाबांना पण सांगितलं, बाबा हे असे कसे सद्गुरू बाबा तुम्ही हे करता मला, की हे असा वेलकम माझा. तर नंतर माझी आणि त्यांची एवढी म्हणजे मैत्री झाली असं म्हणेन मी. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी माझे जेवढे पण सद्गुरू आहेत ते माझे सखा गुरु आहेत. आय ट्रीट दॅम ॲज माय फ्रेंड. आणि मी त्यांच्याशी बोलते पण तशीच, जसं एक मित्र कसं बोलतो तसं. तर मेर बाबा करता करता मी मेर डॅडीवर आली. कारण त्यांना बघायची ना, तर मला माझ्या वडिलांची आठवण यायची. अच्छा. तर मी त्यांना म्हटलं की मी ना तुम्हाला मेहर बाबा नाही म्हणणार, मेहर डॅडी म्हणणार. ठीक आहे, तुला जसं बोलायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मला असं आता वाटलं की माझे गुरु जे सांगायचे की सबका मालिक एक है, हे काही खोटं नाही आहे. त्यांनी जर असं असतं की एकाच गुरुला धरून बसायचं आहे, तर मला हे सगळ्यांची इंट्रोड्यूस नाही केलं असतं. बरोबर आहे. त्यांनी मला एवढंच सांगितलं की बेटा ये सब जो है ना, ये सब उस ईश्वर के अंश है. जाना सबने ऊपर है. आपण सगळ्यांनी वर जाणार आहोत आणि एक होणार आहे त्या परमात्मा बरोबर. पण हे रस्ते आहेत. तुम्हाला महाराजच्या थ्रू जायचं आहे, बाळूमामांचं राहिलं ते पण सांगते, बाळूमामाच्या थ्रू जायचं आहे, साईच्या थ्रू जायचं आहे, कुठून जायचं. पण एंड ऑफ द डे सगळे तुम्ही एकत्र वरतीच जाणार आहोत. तर एवढी कट्टरपंथी कशाला की मी ह्यांनाच पूजणार, ह्यांचीच फोटो, बाकी सगळ्यांची फोटो बाहेर, असं नाही आहे. मला त्या दिवशी ते कळलं. मी म्हटलं मी आजपासून कधी फरक करणार नाही. मला सगळे सद्गुरू तेवढेच पूजनीय आदरणीय आहेत जेवढे माझे सद्गुरू आहेत. बाळूमामाचं असं झालं की आम्ही लोणावळ्याला गेलो. तर माझ्या भावाने सांगितलं इकडे ना लोणावळ्याला वरती डोंगरावर ना बाळूमामाचं मंदिर आहे लोणावळ्यामध्ये. हो. ओके. आपण तिकडे जाऊया. म्हटलं ठीक आहे. पुन्हा सर्फिंग. बाळूमामांना काय आवडतं, तर बाळूमामांना आवडतं शिरा. ओके. मी बॉम्बेवरनं शिरा करून घेऊन गेली. एवढे 4 कंटेनर्स भरून मी घेऊन गेली. आणि आमच्याकडे 3 गाड्या होत्या. मी एकाच्या मागे मग एक जात होतो वरती, कारण स्लोप होता असा. ओके. आणि एवढा पाऊस आणि तेवढीच चिखल. सगळ्यांच्या गाड्या तिथेच चाकं फिरतायत, म्हणजे चढूच शकत नाही. पण आमची गाडी गेली. ओके. आम्ही सर्वात पुढे वरती. मी गेली आणि एवढा वारा, थंडगार वारा, कारण ते सगळ्या बाजूने ओपन आहे. आणि मी म्हटलं माझ्या मिस्टरांना, आपण नाही कोणाची वाट बघायची नाही, आपण आलो आहे ना प्रसाद घेऊन, हे आपण आता ऑफर करायचं, 10 मिनटं बसायचं, ते जेव्हा येतील तेव्हा येतील. मी गेली तर तिकडे ते भटजी वगैरे बसले होते. तर मी त्यांना हे 4 कंटेनर्स दिले आणि त्यांना सांगितलं आज जेवढे पण लोक येणार ना, सगळ्यांना तुम्ही हे प्रसाद द्या. ओके. तर म्हणे अच्छा. मी घड्याळाकडे बघितलं तर 1:45 झाला आहे, आरती तर झाली असेल. मनात विचार केला. तरी म्हटलं नाही. मी भटजीला सांगितलं, भटजी आरती झाली का? म्हणे हो 12ला झाली आरती बाळूमामाची. म्हटलं माझ्यासाठी कराल का पुन्हा एकदा? ओके.
तर म्हणे हो करतो ना. अच्छा. तर त्याने ए बाळू इकडे, ओके. कोणाला तरी हाक मारली. तो एक मुलगा आला, त्याच्या खांद्यावर पण ती तशीच घोगरी वगैरे घातलेली. आला, आरती करायची आहे बाबांची मामांची. हा बोले करूया ना आपण. आणि त्याने शॉर्टमधली आरती चालू केली आणि माझ्या बाजूला उभा राहून तो घंटा वाजवतो आणि आरती करतो. मला त्यातली एकही ओळ येत नव्हती, पण मी बाळू मामा की जय, बाळू मामा की जय हेच म्हणत होते. आणि आरती झाली तर मला लक्षच नाही की ह्याने गाली आहे म्हणून. मी पुढे गेली आणि मूर्तीला सांगितलं तुमचं कोटी कोटी धन्यवाद की माझ्यासाठी तुम्ही पुन्हा आरती केली. नाही तर एकदा बाराची आरती झाल्यानंतर पुन्हा ते करत नाही. तर मी त्यांना सांगितलं की ते माझ्या बाजूला बसून ज्यांनी आरती उभे राहून आरती केली ना, मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे दक्षिणा म्हणून. तर कोण होते तुमच्या बाजूला? ओके. म्हटलं तुम्ही हाक मारली ना बाळू इकडे ये म्हणून, आपण आरती करूया का पुन्हा? तो बोला हो. त्याने माझ्याबरोबर उभा राहून घंटा पण वाजवला. म्हटलं असं काही झालं नाही. ओके. अरे म्हटलं माझ्या बाजूला उभे राहून जे होते ते, तर तो मला एकदम आश्चर्याने बघते की बाई वेडी झाली आहे की काय. मी बघते शोधते, नाही. ओके. प्रसाद लावून मी पुन्हा खुर्चीवर बसले आणि म्हणते मला वेळ लागला आहे की काय. तुम्हीच हाक मारली ना बाळू इकडे ये म्हणून. असं मला बघतोय की काय बाई बोलते. म्हणजे अक्षरशः बाळू मामा माझ्याबरोबर उभे राहून त्यांनी ती आरती आम्ही दोघांनी केली. प्रसादाचं आम्ही बसले होतो तर एक कपल आलं, पुण्यातले होते ते. तर असं बघून सांगतात अरे भटजी आज काय प्रसादामध्ये शिरा. ओके. तर बोले हो हे करून घेऊन आले. अच्छा. अरे मला ना शिरा खूप आवडतो, तर द्या ना. त्याने 2-3 चमचे हातावर घातले, खाल्लं आणि म्हणायला लागले भटजी एक काम करा ना, थोडंसं बांधून पण द्या ना मला खूप आवडतं शिरा. तर भटजीला वाटलं असेल की एवढे 4 कंटेनर्स आहेत, 1-2 टाकतो. तर त्याने ते रॅप करून दिलं. तर मी तिकडे खुर्चीवर बसली होती. त्या भटजीने सांगितलं ह्यांनी करून आणलं. तर ते आले माझ्याकडे आणि मला म्हणतात फर्स्ट टाईम तुम्ही आलात का? म्हटलं कुठून आलात? म्हटलं मुंबईवरनं. म्हटलं तुम्ही? नाही म्हणे मी सेकंड टाईम आलो. म्हटलं तुम्ही कुठून आलात? तर मी पुण्यावरनं आलो. तर शिरा खूप उत्तम झाला, मस्त एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे मला खूप आवडतं शिरा. आणि त्याने असं करून माझ्या डोळ्यात असं बघितलं, मला एकदम क्लिक झालं की हे बाळू मामाच्या रूपमध्ये हे प्रसाद घेऊन गेले. बरोबर. हे सगळं प्रसंग झालं, आम्ही एवढं सगळं अनुभव केलं. त्याच्यानंतर आमच्याबरोबर ज्या 3 गाड्या होत्या त्याच्यानंतर आल्या. त्यामुळे आमचं तर जागच्या जागी आमचं चाक हलतायत, आम्हाला खाली उतरून धक्के मारावे लागले गाड्यांना. म्हणजे तुमचं प्रत्येक ठिकाणी जसं वेलकम झालंय तसं तिथे आरती झाली तुमची. आरती झाली आणि खूप बरं वाटलं. निमकरोरी बाबाचं असं झालं मला की कॅचीधाम करून मी असं ऐकलं होतं की ते उत्तराखंडमध्ये आहे. आणि मी जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही कारण मी फ्लाईटमध्ये नाही बसू शकत. मला कानाचा थोडा प्रॉब्लेम आहे, मला चक्कर येतात. तर मला कुठे प्रवास करायचा तर ट्रेन किंवा बाय रोड. तर मला सारखं ना हे मोबाईलवर यायचं बेटी मैं तेरा इंतज़ार कर रहा हूँ, मेरे धाम आजा. तर मी 2-3 लोकांना सांगितलं मला नाही सारखं यूट्यूबवर येतं आहे. म्हणजे आम्हाला पण येतं की राम लेख असं लेख. तर हे कोणतरी ना पब्लिसिटी करतं. हो बरोबर. तर मी म्हटलं चला पब्लिसिटी पण असे आपण जाऊया. आता कॅचीधाम म्हटल्यानंतर एवढं उत्तराखंड तर प्रवास करायचा म्हटलं तर मला एवढं जमणार नाही, तर कुठे ब्रेक घ्यायचं. तर माझी मुलगीला ते जोडपं पण जाणार होतं. तिचं लग्न झालं होतं, 5 महिने झाले होते. तर ती मला बोलली मम्मी आम्ही जाणार होतो पण आता तू येतेस ना तर आपण एकत्र जाऊया. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो. पहिलं तिच्या घरी मुक्काम घेतला, रेस्ट घेतला 1 दिवसाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून ट्रेन धरून काठगोदाम, तिकडून मग आम्ही पुढे कॅचीधामला गेलो.
आहे